नमस्कार मित्रांनो, मी नवीन तुमच्यासाठी आज विषय घेऊन आलो तो म्हणजे फॉलोअप. ओके. फॉलोअप तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या जे काही तुम्ही कार्य करत आहात त्यामध्ये एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला फॉलोअप ठेवणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला माहितीच असतं. ठीक आहे. सो फॉलोअप तुम्ही कोणत्या 3 प्रकारे करू शकता. पहिला जो फॉलोअप आहे तो कॉल ऑफकोर्स तुम्ही कॉल करून तुम्ही एखाद्याचा फॉलोअप घ्याल, की काय तुम्हाला बिझनेस आवडला नाही आवडला, जे काय आहे तुम्ही तुमचं मत कळवा. अगर नाही तर तुम्ही समोरून मला सांगू शकता, की नाही तर नाहीये. कारण आम्ही तुम्हाला सगळं काही इथून कॉल किंवा मेसेजेस नाही करणार. सो हे क्लिअर कट ठेवाल एखाद्या तुमच्या प्रॉस्पेक्टशी किंवा लीडशी, तर ते तुम्हाला जेन्युइन तेही तुम्हाला जेन्युइन समजतात. म्हणजे की बाबा हा ह्याने जे काय असेल ते एका वाक्यात संपवलं आहे, रोखठोक आहे. जे काही सांगितलं आहे, तुम्हाला करायचं असेल कंटिन्यू तर करा, नाहीतर तुम्ही तुमच्या रस्त्याला आणि आम्ही आमच्या रस्त्याला, जे काय आम्ही कार्य करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे डीएम आहे. तुम्ही डायरेक्ट डीएम करू शकता. जर कॉल नाही उचलत असेल, इग्नोर करत असेल, तुम्ही डायरेक्ट मेसेज व्हॉइस रेकॉर्डिंग थ्रू व्हीआर थ्रू करू शकता. जर तो इंटरेस्ट असेल बघेल, रिप्लाय करेल, नाहीतर नाही. ओके. जे काय असेल. सो लास्ट जे फॉलोअपचा जो लास्ट एक आहे ना, एक होप म्हणू शकता, एक लास्ट 1% 0.001% जो आहे तो स्टोरी, व्हॉट्सअप स्टोरी ठेवून तुम्ही तुमचे प्रॉस्पेक्टना लीड्सना गाईडन्स देऊ शकता. ओके. ऑल द बेस्ट.